कसाय मंडळी, वड्याचं पाणी वाहताना लय आवाज करत, तुम्ही जरा ध्यान दे जावा. वड्याचं वगळीचं पाणी का नाही लय वाजत, खळा खळा खळा. म्हणजे जास्त वेळ दम काढत नाही ह्याची मला गॅरंटी आहे. जास्त वेळ तर नसतंय ते, उग वाजतंय नुसतं. नदीचं पाणी एकदा थवा एकदा पसरला ही आमच्या शिना नदीकडे बघ कशी वाहते. वाहते कृष्णामाई महाराज, संत वाहते कृष्णामाई. वाहावंच लागतं तिला, पण शांततेचं सहकार्य तिच्याजवळ जास्त असतं. पण वडा का नाही वाहतो थोडा, पण आवाज नाही करतो. अरे हिताच मारू नको मोर्या, एकदा पंढरी पहारे गड्या. हिताच मारू नको मोर्या, एकदा पंढरी पहारे गड्या. इमारतीचे लाकडे रानोमाळ होती हो माय बाप. कुठली इमारत? ही इमारत नव्ह, ही इमारत नव्ह. त्याला बरीच गाणी म्हणला आता, लिंबूनी जगधारा खाली. चांगलं गाणं त्याला येत नाही. अरे तिने भावाला एक गाणं गायलं होतं, आता एक नवीन गाणं निघालं बघा. सांगना देवी माझ्या भावाला गे भावाला 1,500 येतात महिन्याला. तू नेमकं व्याकार तेवढं तुझ्या तोंडाला. अरे तिला गाणं म्हणावं. बायको अशी आहे, बायकोची व्याख्या सांगतो तुम्हाला. जी खाती नवऱ्याचं गाती भावाचं त्याला बायको म्हणायचं. खाती नवऱ्याचं गाती भावाचं त्याला बायको म्हणायचं. महाराज, साधी सोपी व्याख्या. तुझी जिंदगी गेली तुझ्या बायकोला तर एक तर ओवी म्हणायची होती. काय लागलाय राजाला चांगला ग, तुला रोजा आला लागते मेल्यावर माणूस. कार्यक्रम उत्सव कुठला आहे? जन्माचा उत्सव आहे. तू मरलेली गाणी म्हणा लागला इथं लागा. उद्या भगवंत अवताराला येणार आहेत, तू लागला ओव्या गायला मड्यावरच्या हित घेऊन. तू वरच्या वरनं माणूस मेल्यावर आवर्जून ह्याला फोन करा. तू निश्चय ओव्याचं म्हण रासाला ऐकता बाबा. पण उत्सवात तर तसलं बोलू नको लागा. किती उत्सव प्रेमाचा आहे. राणा माळात उघड्यावर उत्सव आहे. बघ महाराज माझं उघडे हिंडत असून याला 10 पांघरू घातलं आल्यावर तेव्हा आता उठून हुड्या आणा लागलाय. कीर्तन महाराज तुमचं कीर्तन सुटस्वरी जात बाहेर आले नाही. इथं मग तू कीर्तन बंद केलं, पाप चालू केलं. काय येड्या लागा. अरे संतांची गाणी आहे. इथं बरेच जण अब्दुल गेली तर प्रवाह इथं शिल्लक राहिलं ही. त्यातला मी तू गाणं घाल. काय येड्या लागा. ही चांगली भूमी आहे रे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतली. कुळा संत जन्माला आले म्हणून महाराज ही कुळ पवित्र आहे. तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय. ही संतांना सांगितलेला उपाय ह्याला जर समजावं जाता. येड
उठलं काय बी सांग सुटलं तसं जमत नाही दादा. महाराज म्हणतात अख्या फजलाचा धर्मराज खरा आरब्यानंतर कुशला मारण केला हो तुला या माझ्या धन्याच्या घरला आधीमधी असा हो माय बाप. आधीमधी म्हणजे कवा म्हातारा कधी गेलं देवळात तुमच्याकडे शिवटीला म्हणते पारण्याला म्हणते ते महाराज पारण्याला बरं पाहुणं कसं का तुम्ही गेलाच ना अजून पारण्याला पारण्याला म्हणते ते पारण्याला जाऊन जी गडी पाया पडला मारतीच्या हो म्हणजे पाया पडला माग सरकला घरी आलं जी आरशीची बघितली ती देवळाकडे झालं नाही पण कशाला देवळाकडे येतोय होय आरशी आल्यावर देवळाकडे म्हणून महाराज म्हणतात माझ्या धान्याच्या घरला आधीमधी असा हो माय बाप या कमाई सावकारी नमाती हिनंतर ही काय पूर्णगी केली बघ खोटी हिनंतर पाडली भल्या असकुटी मग तेथे तुमचे काय चालेल हो माय बाप. घोडाची मालकी नाही अजून तुळजापुरामध्ये उभा आहे महाराज तिला स्वर्ग लोक मृत्यू लोक आणि पाताळ लोक बनवले पण स्वतःचं नाव नाही टाकलं इतकी उदार आहे ती काय ना उदार क्या बात आहे. म्हणायचे पाहिजे जातीचे येणे गावाचे काम नाही बरं का विभान तयार केलं पण आईने स्वतःचं नाव नाही टाकलं इतकी उदार आहे दादा. हो तिचं वर्णन म्हणतात महाराज म्हणतात जन्माशी आली अहोती शक्तिशाली जन्माची आली सावकारी ती आहे माया आहे. मायेपासून भगवंतापासून मायेची उत्पत्ती मायेपासून विश्वाची उत्पत्ती पण देवानं कारभार मायेच्या हातात दिला. महाराज कारभार स्वतःकडे ठेवला मायेकडे देऊन टाकला. ती मला कसं काय बघा गाडीवर येताना मोठं जावाई बसवान मागली एक असावी गाडीत चौकात यावी चौकात आली गाडी का नाही सासून बघावी म्हातारी का ना आजच्या गावात थोडी हाणती ग आजच्या गावात सांगते काय जोडा दिसत काय जोडा माझ्या पोटात आग पडली काय जोडा बघून मला तर पर्शनाची जोडते बघून जोडा बघून आणि त्याच गाडीवर सकाळतून मोठं लेप बसावून मागे सून असावी आणि आलेली गाडी सासून बघावी काय म्हणलं वर यासाठी मी वाटोळं केलं जशी घरात आहे ह्याला काय फरक पडला काय सारखं केलं ती मग गाडी तीच आहे फक्त माणसं बदलली तर माणसाचा विचार बदलला जाता ही माया आहे बरं का. आईच्या मनात बंधू आहे लेखाच्या लेकराला शिंबुडी होती काय दादा लेखाच्या लेकराला शिंबुडी होती त्याच्या अंगीनं दाबती त्याच्या अंगीनं दाबती लिखीच्या लेकराला येऊ दे की महाराज इरकल असू द्या नाहीतर रिश्मी पदर असू द्या
नाहीतर काय एक नंबरचा लुगडा असू द्या, पदर घेणार, पदराला हात लावणार, हातानं पण ना पप्या थांब बर आवडीने करणार, आवडीनं. ही माया आहे माया. जोपर्यंत माया सरकत नाही तोवर माझा देव दिसत नाही. दादा महाराज म्हणतात व्याही जावायास म्हणेल लेकरा, आरती तुझी वारी तुपसा करा, मला म्हणता लपती एक सरा, अंतकाळीचा सखा मीच हो माय बाप, जावायास वारी तुप नाही, मला म्हणता उरल्याच नाही, अव घर बुडा आले याच पायी, प्रत्यक्ष ग्वाही मीच हो माय बाप. ईशाना अरे मायेचा जीव जावायवर बायासाचा जीव लय असतो. महाराज होय होय म्हणतात बायासाचा जीव जावायवर लय असतो बरं का. बरं जाऊ द्या. एकाकड महाराज तुम्ही उत्तर द्या बरं का. एकीकडे लेक जेवायला बसलाय, एकीकडे जावाई जेवायला बसलाय, आणि तुपाची वाटी सासूच्या हातात आहे. सासू तूप जावायला लय वाढल का लेकाला लय वाढल? हो असू नका, नीट बोला. पाहुणचार करायला तू पाहुण्याचा असं का तुम्ही मला त्याला पोरगी कुठं नेऊन पण माया ठेवणार हो. एक चमच्या गावात जास्त जावायला वाढणार म्हणजे वाढणार. महाराज म्हणतात जावायाचं वाड्यात तूप नाही, मला म्हणता उरलेच नाही, घर बुडाले याच पायी, प्रत्यक्ष ग्वाही मीच हो माय बाप. म्हणून सकाळ कोणी जाऊ नका, मागील बाकी ठेवू नका, हक नाक बसेल धक्का, हक नाक धक्का बसेल हो माय बाप. अरे घरी माझ्या सामन्याला सामना पुढे चालेल, घरी माझ्या सामन्याला सामना, घरी माझ्या सुरेल गायक तुमचं एक आमच्या इतर महाराजसाठी टाळ्या वाजवा. म्हणजे बारक्या पण काय स्वर आहे राव गड्याचा. जसे आमचे डोके वाजत महाराज एक नंबरचे कलाकार आपल्या गावात आले तर बरं का. सिस्टीमने बरे झाले तट लावला. मगाच आमची वाट लागली होती पण चालेल नामनुक लागते काय की वाटा लागले. नाही असा योगायोग घडून आलाय, चांगली गोष्ट आहे. दादा कसा माहितीये का, लय करा करा करू नको रे. तू उड्या हाणून चांगला कार्यातच उड्या हाणा लागले. तुला काय जम्पिंग जपान मध्ये बसलेलं वाटायलंय. तू सकाळी यात्रेचं तुला 2 रुपये माझं जास्त जाऊ दे, त्या जम्पिंग जपान मध्ये घालतो. उड्या हाणाची जागा जवळ ही. अरे सांगा की शिकवायची जागा आहे. इथं आई शिकवायची गरज आहे, इथं वडील शिकवायची गरज आहे, इथं भाऊ शिकवायची गरज आहे, इथं बहीण शिकवायची गरज आहे. पुढं हे जन न देखावे डोळा येतो कळवा. ही गाडी त्या पुढे हाणाची गाडी नो. तू चल जम्पिंग जपांग मध्ये आज पण नीट नाच. उग धडाधड उड्या कोबा पुढची खाल्ला काय बघा वरात म्हणतोय. अरे संतांचा मिळाला ही संप्रदायाच्या पद्धतीने नाचावं. उगं उड्या आणायला लागला. तू कमरेला जाऊ बांधायला लागतं, तुझ्या खाली ओढून मारलेलं बरं. एका जनाधनी दास बोले अरे तुम्ही नका जाऊ गरवे, मारतांग होईल हिरवे, सांगतो बरवे हो माय बाप. महाराज कला असावी पण कलेचा काला नसावा. ज्ञान असावं पण ज्ञानेचा टेंबा नसावा दादा. भक्ती असावी पण भक्तीचा वावगा फुगरपणा नसावा दादा. महाराज ज्याला भक्तीची घमेंड आहे त्याने काशी तीर्थयात्रा करायची.
ज्याला पैशाची घमेंड आहे त्यानं मुंबईला जायचं पाहुणं हात हलवतच येते मागे 2 दिवसात संपलं म्हणतंय. आणि ज्याला ताकदीची घमेंड आहे त्यानं कोल्हापूर गाठाचं. कशाला इथंच दाखवस तुला? त्याला ताकदीची घमेंड आहे त्याने नीट कोल्हापूर गाठाचं. 2-2 तास बोकांनी बसून पहिलं उठत नाही. पुरी असल्या मोकळ्याला थोडी आम्ही काय करतो बाबा. एका जनाधनी दास बोले राजा रावणाला 80,000 बायका होत्या. महाराज किती किती महाराज किती 80,000. आपल्याला एकच बायको आहे. महाराज तुम्हाला किती एकच बायको आहे. एकच बायको बरगड्या मोकळ्या झाल्या. एक बायको सांभाळून त्या 80,000 कशी सांभाळत असेल. खोबरेचा हिशेब करा त्याचा रोजचा राजा रावणाचा 80,000 सांभाळत होतो दादा. एकाही बायकोची तक्रार नव्हती. आपली एकच बायको आहे. जरा हाय गे झाली धडाधड भांडी आदळते. धडाधड भांडी आदळते. आणि सांग ना देवी माझ्या भावाला घरातच आहे सगळ्याच उग बनवतो मी भारी आहे. मी तू काय आहे ते आम्हाला जेवायला माहिती आहे. उग बस एका जनाधनी दास बोले अरे तुम्ही नका जाऊ गरवे. अरे काय होईल हिरवे सांगतो बरवे हो माय बाप.